जावई बापू ऐका ना, मी काय केलं म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास बसेल? मी शपथ घेऊन सांगू, मी खरंच माझा तुमच्यावर याआधी विश्वास नव्हता आणि आताही नाही. सांगा ना कसा बसेल तुमच्यावरती विश्वास? तुम्ही माझ्या जागी असतात तरी तुम्ही हेच केलं असतं. तुम्ही आलात काकूंवरती, काल वाटेल तसे आरोप केलेत माझ्या, आणि आज ते सगळं बदलताय. अहो कसा विश्वास ठेवायचा तुमच्यावर? अहो, मी सांगते माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज प्लीज. स्वानंदी, बरं झालं तू आली. स्वानंदी प्लीज, जावई बापूंना सांग ना मला माफ करायला. मी चुकले ग. तुला चुकलं प्लीज. सांग ना त्यांना मला माफ करायला सांग. मी परत शपथ घेऊन सांगते, मी परत इथे कधी येणार नाही. मी तुमच्याबद्दल कधी काही बोलणार नाही, तुमच्या घरी पाऊल सुद्धा ठेवणार नाही. प्लीज प्लीज सांग ना यांना, सांग ना. ऐकता ना, आता काय म्हणायचं या गोष्टीला? काल त्यांचं एक स्टेटमेंट होतं, आज हे काहीतरी वेगळंच बोलतात. पूर्ण 180 अंशात बदलल्यात त्या. आई मुळात तू इथे का आली आहेस? काल झालं होतं ना आपलं बोलणं. काय चालवलंयस तू? माझ्याशी न बोलता तू असं का निघून आली आहेस इथे? पुरे करा स्वानंदी मॅडम, यांना समजत बसू नका. नाही, मला ना आता यांचा एक पॅटर्न लक्षात आलाय. या आज एक बोलतील, उद्या एक वेगळं बोलतील, परवा अजून एक काहीतरी वेगळं बोलतील. नाही, हेच करत राहणार या. त्यामुळे यांच्या कुठल्याही बोलण्यावरती माझा विश्वास कधीही नव्हता आणि यापुढेही असणार नाही. राजवाडे, मी काय म्हणते, नाही, तुम्ही काहीच बोलू नका, कारण मला आता काही ऐकायचं नाही. समर, अरे तिचं तरी ऐकून घे. तू का बोलतोयस मध्ये? हे बघ, तू माझा मित्र आहेस, तुझ्यावरती माझा विश्वास आहे. पण मित्रावरचा विश्वास की समोरची वस्तुस्थिती असं जर मला कोणी विचारलं ना, तर मी त्या वस्तुस्थितीवरती विश्वास ठेवेन. कळलं? मम्मा मी तुलाच फोन करत होते. रोहित, कोण? कुठे होतीस तू? माझं सोड. घरी काय झालं ते सांग अंशू. तेच तर सांगते ना, स्वानंदीची आई. घरी आली होती, हो, पण तिने ते समोर पलटी मारली. वाव मम्मा, तुला कसं माहित? बघ तू बाहेर या आधी. काय बोलली ते सांग. मम्मा, काल येऊन जे ती स्वतः काही बोलून गेलीये ना, ते तिने स्वतःच खोडून काढलं. याला म्हणतात माकडाच्या हाती शॅम्पेन. ही बाई स्वतःचा खड्डा नेहमी स्वतःच्या हातानेच खणत असते. मम्मा, हे सगळं तू केलंयस ना? तुझ्यामुळे केलंय ना हे सगळं तिने? आपली कसं आहे ना, माणूस युटर्न तेव्हाच मारतो जेव्हा त्याला उलट फिरण्याशिवाय पर्याय नसतो.